नमस्कार मित्रांनो, थेट भेट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका गोष्टीबद्दल, जी की शिवसेनाबद्दल आहे. शिवसेनेबद्दल या 9 गोष्टी तुम्हाला माहीत आहे का? या 9 गोष्टीच्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत. तर चला तर बघूया आपण शिवसेनेच्या या 9 गोष्टी. केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे, जन्म 17 सप्टेंबर 1885 ते 20 नोव्हेंबर 1973. हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. शिवसेनेचे संपादक बाळा ठाकरे हे केशव सीताराम ठाकरे यांचे पुत्र आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जन्मलेला केशव ठाकरे यांचे महात्मा फुले हे आदर्श होते. 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली. हे तुम्हाला माहीतच आहे. गेल्या 5.5 दशकामध्ये शिवसेनेने एक प्रादेशिक पक्ष म्हणून राजकारणात ठसा उमटला आहे. आता हा ठसा कसा उमटला आहे हे आपण तुम्हाला सांगणार आहोत. महाराष्ट्रातील एक प्रमुख प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहे. परंतु आता राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचेच असल्यामुळे पक्षाला एक वेगळे स्थान मिळाले आहे. शिवसेनेच्या जडणघडणीतील महत्त्वाचे टप्पे आपण इथून सुरू करणार आहोत. या 9 गोष्टींवरती आपण बोलणार आहोत. जी पहिली गोष्ट आहे ती आपण आज बघणार आहोत. तर चला आपण पहिली गोष्ट शिवसेनेची बघूया. मार्मिकची स्थापना आणि शिवसेना ही आपली पहिली गोष्ट आहे आणि यावरती आपण बोलणार आहोत. शिवसेनेच्या जन्माचं बीज मार्मिक साप्ताहिकमध्ये रुजली होती असं म्हणता येईल. 1960 साली मार्मिक या साप्ताहिकाची स्थापना झाली होती. त्यांच्या पहिल्या अंकांचे उद्घाटन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले. मराठी माणसाचे प्रश्न आणि त्यांच्या व्यवस्थेतून डावलून करणं हे विषय मार्मिकमधून सतत अधोरेखित केलं गेलं. दुसरी जी गोष्ट होती ती शिवसेनेची स्थापना आणि दसरा मेळावा. 19 जून 1966 रोजी शिवसेना पक्षाची स्थापना झाली. मराठी लोकांनी या संघटना म्हणून उदयाला आलेले संस्थेचे सदस्यत्व मिळावं यासाठी धडपड सुरू केली. सुरुवातीच्या काळात राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देण्याची घोषणा करण्यात आली आणि 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला. तो मेळावा शिवाजी पार्कवर झालेल्या या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. प्रबोधनकार ठाकरे यांनी हा बाळ मी आज तुम्हाला दिला असा उद्गार काढला. त्यानंतर तिसरी जी गोष्ट होती ती राजकारणमध्ये प्रवेश. शिवसेनेने 1967 साली ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणावर प्रवेश केला. तसेच लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रचारही केला. त्यांच्या पुढच्या वर्षी समाजवादी पक्षांबरोबर निवडून लढवून मुंबई महानगरपालिकेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेच्या शाखा सर्वत्र दिसू लागल्या. शिवसेना शाखाकडे आपला पक्ष सोडवण्याचं एक व्यासपीठ म्हणून लोक पाहू लागले. 1969 साली सीमावादावरून निर्माण झालेल्या पेचप्रसंगात बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली. हा आपली तिसरी गोष्ट होती. त्यानंतर चौथी गोष्ट जी होती ती आता बघणार आहोत आपण. कृष्णा देसाई हत्या आणि सेनेचे पहिले आमदार ही आपली चौथी गोष्ट आहे. कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांच्या बरोबर 50 वर्षापूर्वी म्हणजेच 1970 साली 5 जून या दिवशी हत्या झाली. त्यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेचे वामनराव महाडिक विजयी झाले आणि शिवसेनेचे ते पहिले आमदार झाले. त्यानंतर आपण बघणार आहोत की 5वी गोष्ट पालिकेचं राजकारण आणि महापौर ही आपली 5वी गोष्ट आहे. 1968 साली मुंबई महानगरपालिकेत प्रवेश मिळाला असला तरी सेनेचे पहिले महापौर खुर्चीत बसायला 1971 साल उजाडलं. दादरचे डॉक्टर हेमचंद्र गुप्ते शिवसेनेचे पहिले महापौर झाले. 1972 साली प्रमोद नवलकर विधानसभेत गेले तर त्यांच्या पुढच्या वर्षी सतीश प्रधान
ठाण्याचे महापौर झाले. शिवसेनेने 1975 साली आणीबाणीला पाठिंबा जाहीर केला. शिवसेनेचे गुप्त त्यांच्यानंतर अनेक महापौर मुंबईत आले. त्यामध्ये सुधीर जोशी, मनोहर जोशी, वामनराव महाडिक. काँग्रेसला पाठिंबा देऊन मुरली देवरा, छगन भुजबळ, दत्ता नलावडे, रमेश प्रभू, CS पडवळ, शरद आचार्य, दिवाकर रावते, मिलिंद वैद्य, वैशाखा राऊत, नंदू सामट, हरेश्वर पाटील, महादेव देवकर, दत्ता दळवी, शुभा राहुळ, श्रद्धा जाधव, सुनील प्रभू, स्नेहल आंबेकर, विश्वनाथ महाडेश्वर, किशोर पेडणेकरे असे महापौर झाले. शिवसेनेच्या गुप्त काही महापौरांना काँग्रेसचा तर काही महापौरांना भाजपचा पाठिंबा मिळाला. सध्या 1966 पासून शिवसेनेचे महापौर मुंबईत आहेत. ही झाली आपली 5वी गोष्ट. 6वी गोष्ट आहे युती आणि मैत्री. शिवसेनेने सुरुवातीच्या काळात काँग्रेसशी अनेक निवडणुकात मैत्री ठेवली होती. 1980 साली काँग्रेसला मदत केल्याबद्दल शिवसेनेला विधान परिषदेवर 2 जागा देण्यात आल्या. 1984 साली शिवसेनेने भाजपवर युती केली, परंतु भाजप पुलोदमध्ये सहभागी झाल्यानंतर ही युती तुटली. बघतो आम्ही तर ही कमळा भाजपची खिडकी उघडून शरद पवार डोळा मारते. 1989 साली भाजप आणि शिवसेना यामध्ये पुन्हा युती झाली. ती युती 25 वर्ष टिकली. 2014 साली भाजप आणि शिवसेनेने विधान परिषदेच्या निवडणुका वेगवेगळ्या लढल्या. त्यानंतर ते पुन्हा एकत्र आले आणि 2019 साली शिवसेना आणि भाजप यांची युती निवडणुकीनंतर तुटली. त्यानंतरची 7वी गोष्ट आहे शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि विधानसभेवर भगवा. 1995 साली शिवसेना आणि भाजप युतीची पहिल्यांदाच महाराष्ट्रात सत्ता आली. शिवसेनेने मनोहर जोशी या पक्षाचे आणि या युतीचे पहिले मुख्यमंत्री झाले. मनोहर जोशी यांच्यानंतर अल्प काळासाठी नारायण राणे मुख्यमंत्री झाले. 2014 साली भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या युतीचे 3रे मुख्यमंत्री झाले. मात्र 2019 साली शिवसेना आणि भाजप युती तुटल्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले. कोणतेही पद घेणार नाही अशी भूमिका देणारे ठाकरे घराण्यातील 2 नेते विधिमंडळात आहेत. आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडून आले. ते राज्याचे पर्यटन मंत्री आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेत निवडले गेले. ही आपली 7वी गोष्ट होती. 8वी गोष्ट ही की शिवसेनेला सोडचिठ्ठी देणारे नेते. शिवसेनेत अनेक नेत्यांनी आपली कारकिर्दी खर्च केली असली तरी अनेक नेत्यांची शिवसेनेला जय महाराष्ट्र ही केला आहे. त्यात छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, हेमचंद्र गुप्ते, गणेश नाईक, राम जेठमलानी, चंद्रिका केनिया यासारख्या अनेक नेत्यांनी शिवसेनेतून बाहेर पडून वेगळा मार्ग धरला. त्यानंतर 9वी गोष्ट ही आहे की बाळासाहेबांचे निधन आणि उद्धव यांच्याकडे पक्षसूत्र. 2003 साली महाबळेश्वर येथे झालेल्या अधिवेशनात शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पुढच्या वर्षी नारायण राणे यांनी तर 2005 साली राज ठाकरे यांनी पक्ष सोडला. त्यानंतर होत गेलेल्या अनेक मुंबई पालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामार्फत होत गेला. 17 नोव्हेंबर 2012 रोजी शिवसैनिक प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंकडे सर्व सूत्र आली. शिवसेना प्रमुख म्हणून तसेच सामनाचे संपादक म्हणून त्यांनी कामास सुरुवात केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर रश्मी ठाकरे यांच्याकडे सामन्याचे सूत्र गेले. तर तुम्हाला काय वाटतं आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.